फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मी अँड माय फॅमिली। तर तुम्हाला आज मी छान आपल्या जे आता उन्हाळ्यामध्ये भेटत आहेत कच्चे मँगो, त्याची मी तुम्हाला छान ठेसा बनवून दाखवणार आहे। तर इथे कढईमध्ये मी घातलेले आहे अर्धा चमचा जिरे। तर हे भाजून घेते छान। आता हे काढूया, भाजलेत आपले जिरे। तर इथे मी मिरच्या घातल्या आहेत। आता मिरच्या पण हिरव्या भाजून घ्यायच्या, 7 ते 8 आहेत मिरच्या। तिखट आहेत मिरच्या म्हणून मी थोड्याच घातल्या, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घालू शकता, कमी किंवा जास्तही करू शकता। तर इथे मिरच्या भाजून, तर बघा मिरच्या पण छान भाजल्या आहेत आपल्या। मी तेल न घालताच मिरच्या अशा भाजून घेतलेल्या आहेत। तर गॅस बंद केला मी। आता मिरच्या थंड झाल्या की आपण हे वाटायला घेऊया। तर इथे घेतलेला आहे मी खलबत्त्या, स्वच्छ धुवून घेतलाय। आता घालते जिरे, जिरे आपल्याला वाटून घ्यायचे छान। एकदम लवकर बारीक होतात। आता घालूया लसूण, लसूण पण ठेचून घेते। लसूण पण झाला बारीक। आता आपण घालूया हिरव्या मिरच्या, म्हणजे मिरच्या लवकर बारीक होतील। आता घालूया आपण, तर इथे मी 4 मीडियम आकाराचे मँगो घेतलेले आहेत कच्चेवाले। ते छान असे बारीक बारीक कापून घेतले। आता हे थोडे थोडे घालून आपण वाटून घेऊया। छान एकजीव झालेला आहे आपला ठेसा। तर आता याला त्याचा थोडासा आंबटपणा खूप जास्त आहे, कारण कैरी नवीन आहे म्हणून। तर आंबटपणा जाण्यासाठी आपण याला आता तडका देऊया। तर इथे कढईमध्ये मी 1 पळी तेल घेतला आहे। तेल झालेलं आहे गरम छान। तर त्यात अर्धा चम्मच मोहरी घातली आहे, अर्धा चमचा जिरे, 2 लाल मिरच्या, तर हे छान भाजून घेते। आता घालूया कढीपत्ता,
टाकते लसण. लसण वाटताना पण आपण घातला होता, पण थोडंसं फोडणीला पण घातला आहे मी. 1-4 पाकळ्या ठेचून घातलेल्या आहेत. आता खाली थोडीशी हळद. आता घालूया वाटलेला आपण मँगोचा ठेचा. आणि करूया मिक्स. तर सगळा ठेचा मी घालून घेतला आहे आणि एकदम मस्त कलर पण खूप सुंदर आलाय. तर तयार झाला आपला कच्च्या मँगोचा ठेचा, कच्च्या आंब्याचा ठेचा. हे भाकरी सोबत, चपाती सोबत आणि भातासोबत तर खूपच सुपर लागते, एकदम छान. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तेही कमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच छान एका रेसिपीच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. तर मस्त असा आपला मँगोचा ठेचा पण झालेला आहे तयार. एकदम भारी. आणि तुम्ही करून बघा, खूप छान लागतो हा ठेचा. एकदम सुपर असा झालेला आहे.